संवादच्या आजच्या खास एपिसोड मध्ये आपल्यासोबत समीरा गुज्जर जोशी आहेत. माझी सुरुवातच झाली ती बोला बोला ट्रेंड पासून. बरोबर. तरुण पिढी असं येऊन भेटून सांगते की मी शाळेत होतो तेव्हा मी तो कार्यक्रम पाहिलाय. तर मग मी त्यांना सांगते मी तेव्हा कॉलेजमध्ये होते वगैरे. पण जीवन गौरव पुरस्कार प्रदान करायचे होते. आमच्याकडे 2च नावं दिली होती की या 2 दिग्गजांना तुम्हाला मंचावरती बोलवायचं. आणि आयत्या वेळेस असं झालं की जवळजवळ 7 ते 8 मान्यवर मंचावरती येतील आणि त्या तिथून म्हणे रजनीकांत रजनीकांत. पण मला समोर त्या येणाऱ्या लोकांमध्ये रजनीकांत दिसेना, कारण रजनीकांत आले होते पण ते वेगशिवाय आले होते. ऐन वेळेस सुरक्षा अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की आम्ही लाईव्ह टेलिकास्ट नाही करणार पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या काही कारणासाठी. म्हणजे हरकत नाही, मी बोलते लोकांशी तोवर. आणि त्यानंतर मला आपल्या सगळ्यांचे लाडके गायक संगीतकार शंकर महादेवनजी मला शोधत आले आणि ते मला म्हणाले आपने इतना बढ़िया प्रेजेंटेशन किया, हमें पता ही नहीं चला कि वो आधा घंटा कैसे चला गया. साधारण 1.5-2 दशकं झाली आहे जेव्हा तुम्ही पॉडकास्ट म्हणजे घेणं, आणि खूप जसं बोलला कॉलेज, व्हेरी यंग एज. एका कीर्तन संस्थेचा शतकोत्तर सोहळा होता, तर त्या निमित्ताने बालकीर्तनकारांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या. कारण तेव्हा मी अशीच 8वीत वगैरे होते आणि मग त्याचं स्क्रिप्ट मी लिहिलं आणि मुलाखती घेतल्या त्या. आज बघा युट्यूब चॅनल आहे, 2 कॅमेरा 1 माईक, कोणी पण पॉडकास्टर होऊ शकतो. अ तुकडीमध्ये आपल्याला प्रवेश असणं म्हणजे हुशार मुलांची तुकडी असं मानलं जातं ना. मला प्रवेश मिळाला होता 7वीच्या अ तुकडी, पण बाबा म्हणाले नको, तू एक काम कर, तू सकाळची शाळा घे, ब तुकडीत जा. ते म्हणाले मग ब तुकडीत गेलीस तर तू दुपारी 12 नंतर फ्री असशील, तुला वेळ मोकळा असेल आणि मुंबईत जे वेगवेगळे कार्यक्रम होतात ते बघ. प्रयोग इतका हाऊसफुल होता की म्हणजे आतमध्ये आता बसायला जागाच नाही. तर भाऊ मराठ्यांचं स्टेजवरून माझ्याकडे लक्ष गेलं आणि त्यांनी मला असं खूण करून बोलवलं. तर मी गेले दपकत. ते म्हणाले बस इथे. स्टेजनी तुम्हाला बोलवून घेतलं. हा, मला कुठेतरी ना अजूनही ती गोष्ट तशीच वाटते. मला अरुण कचरेंनी संपर्क केला. शोले मधली जशी बसंती आहे तसं कॅरेक्टर आम्हाला काळूबाईच्या नावाने चांगभलं मधली ती शालू आहे. आणि नेमक्या त्याच तारखा माझ्या BAच्या परीक्षेच्या तारखा. तर मी पेपरला जाऊन विचारलं होतं की आज कुठला पेपर, आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी BAच्या परीक्षेला गोल्ड मेडलिस्ट होते. तो काळ होता तेव्हा इंटरव्ह्यूज असायचे, आता पॉडकास्ट आहे. काय फरक तुम्हाला काही जाणवला आहे का? अँकर आणि इंटरव्ह्यू ह्याच्यात काय फरक आहे? दूरदर्शनची एक स्वतःची शिस्त आहे की आपल्याला ज्या व्यक्तीशी बोलायचं आहे त्याचा अभ्यास केल्याशिवाय आपण जाऊच शकत नाही सामोरं. नमस्कार. संवादच्या आजच्या खास एपिसोड मध्ये आपल्यासोबत समीरा गुज्जर जोशी आहेत. सूत्रसंचालन असो, निवेदन असो, अभिनेत्री असो, त्या व्यतिरिक्त मराठी आणि संस्कृत अशा भाषांमध्ये PhD केलंय आणि ह्याच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी त्या करत असतात. आपण त्यांना बरेचदा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये, प्रोग्रामवर, टीव्हीवर, चित्रपटांमध्ये, स्टेजवर सगळीकडेच बघितलं आहे. नक्की कसा होता त्यांचा प्रवास, कसा सुरू झाला, आणि कार्यक्रमाच्या एंडला एक छोटंसं सरप्राईजही आहे तुमच्यासाठी. काय सरप्राईज आहे एंडला कळेल. समीरा जी आहेत तर तुम्हाला पूर्ण एपिसोड बघायला काहीच त्रास नाही, कारण ते खूप छानच बोलतात, हे आपल्याला माहितीच आहे. तर चला थेट त्यांच्याशी गप्पा मारूया. प्रथम स्वागत आहे तुमचं मराठी मूड मध्ये. सर्वात पहिला कसा आहे तुमचा मूड? स्वागतासाठी आधी धन्यवाद आणि सगळ्यांना नमस्कार. मूड एकदम झकास आहे, छान आहे, लय भारी. मस्तच. जसं आम्ही इंट्रोडक्शन मध्ये पण म्हटलं सूत्रसंचालनाबद्दल, तर थेट पहिलाच प्रश्न की सूत्रसंचालनासाठी सर्वात महत्वाची गोष्ट काय असली पाहिजे? भाषा, निरीक्षण, नॉलेज का स्पीच? मला वाटतं खूप छान या 4 गोष्टी ज्या तुम्ही सांगितल्यात या सगळ्याच महत्वाच्या आहेत. मुळात तुमचं माध्यम भाषा आहे, त्यामुळे तुम्हाला त्यावरती प्रभुत्व असणं हे खूप महत्वाचं आहे. निरीक्षण शक्ती खूप हवी. त्याचबरोबर मला वाटतं सगळ्यात एक महत्वाची गोष्ट जी आहे निवेदनासाठी ती प्रसंगावधान आहे. कारण तुम्ही जे काही करत असता ते क्रिकेट मॅच इतकं थेट असतं आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येक येणारा बॉल
हा टोलवावा लागतो, तो कशा पद्धतीने, यासाठी ते खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मला वाटतं निवेदकाला जितकी भाषा अवगत हवी, जितका अभ्यास हवा त्याचा, निरीक्षण हवं, तितकंच हे प्रसंगावधान हवं. आणि त्याबरोबरनं मला वाटतं टेम्परामेंट फार महत्वाचं आहे. तुमचा स्वभाव कसा आहे, कारण तुम्हाला इथे सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं एकाच वेळेस. म्हणजे खास करून जेव्हा थेट कार्यक्रम आपण सादर करत असतो, अशा वेळेस तर इतक्या गोष्टी घडत असतात. म्हणजे विंगेमध्ये काहीतरी सुरू असतं, अचानक कोणीतरी पाहुणे येत असतात, त्याची सूचना कोणीतरी तुमच्या कानात सांगून जात असतो. किंवा माझ्या सुदैवाने मी दूरदर्शनवरती अनेक लाईव्ह कार्यक्रम, जे आपण फोन इन लाईव्ह म्हणतो, त्याचं सूत्रसंचालन मला करायला मिळालं. ज्यात माझी सुरुवातच झाली ती बोला बोला ट्रिंग ट्रिंग पासून. बरोबर. की मला इतकं छान वाटतं की त्या कार्यक्रमाने मला एक ओळख मिळवून दिली. आणि इतकी की आजही म्हणजे आता पिढी बदलते ना, दर 6 वर्षांनी 5-6 वर्षांनी आपण म्हणतो पिढी बदलते. पण अजूनही मी आता बोला बोला ट्रिंग ट्रिंग होऊन मध्ये 2 पिढ्या गेल्या असं म्हणायला तर सहज. काहीच हरकत नाही. पण अजून मला लोक जेव्हा त्या कार्यक्रमाने ओळखतात, किंवा मुलं, तरुण पिढी असं येऊन भेटून सांगते की मी शाळेत होतो तेव्हा मी तो कार्यक्रम पाहिलाय. तर मग मी त्यांना सांगते मी तेव्हा कॉलेजमध्ये होते वगैरे. पण हे खूप छान वाटतं. कमिंग बॅक टू बोला बोला ट्रिंग ट्रिंगनी मला वाटतं की मला ते प्राथमिक धडे दिले की जिथे प्रसंगावधान फार गरजेचं आहे तुमच्यासाठी, कारण ते थेटच होतं. तिथे तुम्हाला टेक रिटेक हा काही पर्यायच उपलब्ध नाहीये. त्यामुळे जे काही होईल, म्हणजे काही चूक झाली तर शेवटी मायबाप रसिक प्रेक्षक खूप दयाळू असतात, तर माफ करा असं म्हणून पुढे जाणं असेल. किंवा जर आपल्याला सांभाळून घेता येत असेल तर ती चूक आपण कशा प्रकारे सांभाळून घेऊ शकतो त्याचा प्रयत्न असेल. तर हे सगळंच, म्हणजे त्यामुळे मला वाटतं की प्रसंगावधान हे त्याचं की आहे. मला हे पटलं कुठेतरी, कारण सर्वात जास्त तो अलर्टनेसच असणं महत्वाचं आहे. तुम्ही दूरदर्शन बद्दल बोलला, तर पॉडकास्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप नवीन आहेत गेल्या, पण तुम्ही जेव्हा करिअर सुरूच केलंय, त्याला साधारण 1.5-2 दशकं झाली आहे जेव्हा तुम्ही पॉडकास्ट म्हणजे घेणं, आणि खूप जसं बोलला कॉलेज, व्हेरी यंग एज. हो. तर कसं झालं ते? ऍक्सिडेंटली झालं, ठरवलेलं होतं, की ते कसं झालं की यार हे आपण करायचं? कारण आज बघा युट्यूब चॅनल आहे, 2 कॅमेरा, 1 माईक, कोणी पण पॉडकास्टर होऊ शकतो. पण ती वेळ तशी नव्हती, आणि दूरदर्शन हे असं माध्यम होतं की अख्खा भारत बघायचा. कसं झालं ते की तुम्ही तिकडे ती सुरुवात कशी झाली? खरं तर मला वाटतं की हा खूप छान प्रश्न आहे. यासाठी मी 7वीत असताना असं ठरवलं होतं की मला भाषा विषय घेऊन काहीतरी करिअर करायचं. आणि त्यावेळेस ना असे काही पर्यायच उपलब्ध नव्हते. म्हणजे सगळी मंडळी, कुणालाही विचारायला गेलं सल्ला, की मला असा सल्ला मिळायचा की एक तर शिक्षक हो, जर्नलिस्ट हो, पत्रकार हो, किंवा वृत्त निवेदक हो. आणि यातला कुठलाच पर्याय मला तेव्हा तितकासा माझा असा वाटत नव्हता. म्हणजे हे कदाचित माझा प्लॅन बी, प्लॅन सी असू शकेल, पण माझा प्लॅन ए हा नक्की नव्हता. तर त्यामुळे मला कळत नव्हतं की आपण काय करणार आहोत. पण कुठेतरी मला वाटतं आपल्या मनात ती सुप्त इच्छा जर खूप ताकदीने असेल तर तुम्हाला मार्ग सापडतो. तसं माझ्या बाबतीत कदाचित झालं असावं असं मला वाटतं. माझ्या बाबांनी एक खूप छान एक्सपेरिमेंट केली होती. एक प्रयोग केला होता. आमच्या शाळेत ना तुकडीमध्ये आपल्याला प्रवेश असणं म्हणजे हुशार मुलांची तुकडी असं मानलं जातं ना. तर तसं आमच्याकडे शाळेत 7वीची तुकडी, आणि ती दुपारी असायची. तर मला प्रवेश मिळाला होता 7वीच्या तुकडीत. पण बाबा म्हणाले नको, तू एक काम कर, तू सकाळची शाळा घे, तुकडीत जा. तर म्हटलं का? तर म्हणाले मग तुकडीत गेलीस तर तू दुपारी 12 नंतर फ्री असशील, तुला वेळ मोकळा असेल. आणि या मोकळ्या वेळात काय करूया, तर आम्ही ठाण्याला राहायचो तेव्हा. तर तू मुंबईला ये, मी तुला पास काढून देतो, ट्रेननी मुंबईला ये, रेल्वेनी, आणि मुंबईचे वेगवेगळे कार्यक्रम होतात ते बघ. मुंबईतल्या वेगवेगळ्या जागा बघूया आपण, की ज्या तुला एरवी तो वेळ काढता येणं अवघड आहे. आणि तरी सुद्धा आमचं सुदैवाने माझ्या मामाचं घर शिवाजी पार्कच्या इथे होतं. तर हे सगळे उद्योग करून शिवाजी पार्कला ये, मामाच्या घरी अभ्यासही कर, कारण होमवर्क, शाळेचा गृहपाठ वगैरे जो काय असेल तो, आणि रात्री आपण उशिरा घरी जाऊ, पण सकाळी तुला वेळेवर शाळेत जाता येईल. तर असं आम्ही 1 वर्ष आम्ही हा प्रयोग केला. पण तुम्ही 7वीत असताना एकटे ट्रेननी ठाण्यावरून हो, मला हो. सुरुवातीचे काही दिवस माझा एक भाऊ मला सोडायला यायचा, पण नंतर मला सवय झाली
कारण त्यावेळेस ना इतकी गर्दी नव्हती आणि लेडीज डब्यामध्ये बसून व्यवस्थित येता यायचं. बाबा मला स्टेशनला घ्यायला यायचे वगैरे. त्यामुळे त्यातून आम्ही मार्ग काढले होते छान. आणि ह्यात काय झालं तर मी खूप आपल्याकडे जे महोत्सव होतात ना, संगीत महोत्सव, ते खूप बघितले. म्हणजे मेघमल्हार सारखा महोत्सव पाहिला, सरीवर सरी सारखा कार्यक्रम असेल. तर त्या प्रयोगामध्ये एक झालेली गंमत मला आठवते, की सरीवर सरीचा प्रयोग होता नेहरू सेंटरला. तेव्हा खाली एक हॉल होता बेसमेंटला, आणि सरीवर सरीचे प्रयोग लागले की हाऊसफुलच असायचे. त्याच्यामुळे बरं, आपण मध्यमवर्गीय घरातून येणार, म्हणजे सगळ्याच कार्यक्रमांना तिकीट काढून जाणं शक्य नसायचं. त्यामुळे बाबा अक्षरशः ना पेपर आणून त्याच्यामधून सगळ्या जाहिराती पाहायचे की कुठला कार्यक्रम आपल्याला पाहता येणार आहे आणि कुठे विनामूल्य आज काही व्याख्यान आहे का, विनामूल्य काही कार्यक्रम आहे का, अशी सगळी ती नोंद ते ठेवायचे आणि त्याप्रमाणे मला ते घेऊन जायचे. तर त्यावेळेस सरीवर सरीचा प्रयोग एरवी डोंबिवली आणि ह्या भागामध्ये खूप त्यांचे प्रयोग व्हायचे, पण हा वरळीला नेहरू सेंटरला होणार होता प्रयोग. आणि मला वाटतं जर मी चुकत नसेल तर तो विनामूल्य प्रयोग असणार होता. तर बाबा म्हणाले की ह्या प्रयोगाला जाऊया, कारण खूप गाजलेला कार्यक्रम, कविता, गाणी सगळं त्याच्यामध्ये, विनायक जोशी, मृदुला दाढे जोशी आणि भाऊ मराठेंचं निवेदन हे अतिशय गाजलं होतं त्यावेळेस. तर खूप उत्सुकतेने आम्ही गेलो आणि प्रयोग इतका हाऊसफुल होता की म्हणजे आतमध्ये आता बसायला जागाच नाही. लोक आता सरकू पण शकत नाही तितकी मांडीला मांडी लावून लोक बसलेली होती. तर काय करायचं, तर बाबा म्हणाले की तू लहान आहेस, तुला कोणीतरी काहीतरी शिरकाव होईल तुझा, तर मी मी जातो, मी बाहेर थांबतो, हरकत नाही, तू तरी ऐक कार्यक्रम. आणि मी बघतेय की मला कोणी म्हणतंय का की लहान मुलगी आहे म्हणून ये ग बाई, बस ग वगैरे. तर भाऊ मराठ्यांचं स्टेजवरून माझ्याकडे लक्ष गेलं आणि त्यांनी मला असं खूण करून बोलवलं. तर मी गेले दबकत दबकत. ते म्हणाले बस इथे. तर मी म्हणजे स्टेजवरती बसून मी तो कार्यक्रम पाहिला. आणि स्टेजने तुम्हाला बोलवून घेतलं. हा, मला कुठेतरी ना अजूनही ती गोष्ट तशीच वाटते. म्हणजे आपल्याकडे एक पुण्यात एक थर्ड बेल एंटरटेनमेंट नावाची संस्था आहे. स्वप्नील रास्ते त्या संस्थेचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी भाऊ मराठेंच्या नावाने निवेदन क्षेत्रातला पुरस्कार द्यायला सुरुवात केली भाऊ गेल्यानंतर, आणि तो पुरस्कार मला मिळाला. तर मला ना कुठेतरी त्या दिवशी त्या संध्याकाळची आठवण झाली की भाऊंनी कुठेतरी मला बोलवलं का या क्षेत्राकडे, असं मला. आता या काही गोष्टी असतात या शब्दांच्या आणि तर्काच्या पलीकडच्या असतात, पण तिथे कुठेतरी मला ना त्या दिवशी, म्हणजे हा योगायोग तर आपण सोडून देऊया, पण तिथे बसून भाऊंना बोलताना ऐकताना आणि ज्या पद्धतीने लोक त्यांना दाद देत होते, त्या दिवशी मला शब्दांची ताकद कळली की गाण्याला तर लोक दाद देतातच, आणि त्यासाठी म्हणजे मूळ कार्यक्रम हा कुठलाही गाण्यांचा कार्यक्रम असतो, पण त्यातली निवेदनाची बाजू किती सशक्त असू शकते, ती लोकांची किती पकड घेऊ शकते आणि त्यात काय मजा आहे. आणि मला कुठेतरी ना ही पण एक काय म्हणतोय किल्ली सापडली की अरे, आपण हे जे काही वाचतो, आपल्याला जे काही आवडतं, ते लोकांना कसं सांगायचं, ते लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं. कारण जे काही आपल्याला आवडतं ते आपल्याला निश्चितपणे वाटत असतं की कुठेतरी मला शेअर करायचं कुणाबरोबर तरी. तर त्यासाठीचा पण एक उत्तम रस्ता निवेदन हा आहे. हे मला कुठेतरी भाऊंच्या निवेदनातून खूप प्रकर्षाने जाणवलं. म्हणजे आत्ता मला ते तशा पद्धतीने जाणवतंय, पण ती ताकद मला कुठेतरी त्या दिवशी नक्की जाणवली की अरे, हे किती छान आहे, असं आपल्याला करता येईल का. हा कुठेतरी एक बीज म्हणतो ना, ते मनामध्ये पेरलं गेलं आणि नकळत अशा गोष्टी घडल्या गेल्या की घडत गेल्या की दूरदर्शनच्या एक निर्मात्या आहेत श्रीकला हटंगडी. त्या स्वतः उत्तम कलाकार आहेत आणि माझ्या एका नातेवाईकांच्या शेजारी त्या राहायच्या. तर त्यांच्या असं लक्षात आलं की ही मुलगी वाचते, हिला लिहायला आवडतं, आणि दूरदर्शनचा एक कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये आपल्या एका कीर्तन संस्थेचा शतकोत्तर सोहळा होता. तर त्या निमित्ताने बालकीर्तनकारांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या. तर त्यांनी मला सहज विचारलं की आमच्याकडे कोणी स्क्रिप्ट लिहिणारं नाही, आम्हाला असं मूल हवंय, म्हणजे अशी एक किशोरवयीन मुलगी हवी आहे किंवा मुलाखतकार कोणी की जो स्क्रिप्ट लिहूही शकेल आणि त्या मुलाखती घेऊही शकेल. तर तुला आवडेल का, मी तुला मदत करते, मी तुला सांगते की काय कशा पद्धतीने करायचंय. कारण तेव्हा मी अशीच 8वीत वगैरे होते, तर काय अनुभव असतो ना आपल्याला कॅमेरा समोर जाणं, आणि बालकीर्तनकार ती लहान मुलं आहेत पुन्हा, म्हणजे त्यांनाही सांभाळून घेणं थोडंसं कुठेतरी अपेक्षित आहे. तर मी म्हटलं मी प्रयत्न करून बघते, आणि मग त्याचं स्क्रिप्ट मी लिहिलं
आणि मुलाखती घेतल्या त्या. आणि त्यातून त्यांनाही विश्वास वाटला, की ही मुलगी करू शकेल कॅमेरासमोर काम. मग त्यातून काही अशाच दूरदर्शनशी निगडीत ज्या गोष्टी लहान मुलांच्या संदर्भात काही कार्यक्रम असले, तर त्यासाठी माझा विचार व्हायला लागला. मलाही त्यातून एक विश्वास मिळाला आणि अशी कुठेतरी निवेदनाच्या क्षेत्रातली सुरुवात झाली. विशेष कौतुक वडिलांचं तुमच्या, हो. कारण त्या वयात जिकडे शाळेत जा, गृहपाठ कर, शाळेत काय म्हणतील, त्या वयात ह्या प्रकारचं एक एक्सपोजर देणं आणि हो. त्यासाठी तो धाडस दाखवणं की तू ये. आणि म्हणजे मला वाटतं त्यांनी पण एक खूप मोठा फरक पडला. आणि नक्कीच. आजकालच्या पालकांना मला तेच सांगायला आवडेल की शाळा, अभ्यास महत्वाचा आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी पण तेवढ्याच महत्वाच्या असतात. नाही, माझ्या वडिलांना पूर्ण म्हणजे 100 पैकी 200 मार्क मी देईन. कारण ऍब्सोल्युटली. संपूर्ण माझ्या ओव्हरऑलच करिअरमध्ये, कारण मी अभिनेत्री म्हणून काम करत असतानाही, निवेदन करत असतानाही, मी जेव्हा पहिला सिनेमा केला काळूबाईच्या नावाने चांगलं नावाचा, तर त्या सिनेमाच्या वेळेस असं झालं की माझा बोला बोला ट्रिंग ट्रिंग सुरू होतं आणि त्यात मी जशी लोकांना वाटायचे की एक चुलबुली बबली मुलगी आहे, गप्पा मारते आणि हे, तर ती सगळी जी काही एक इमेज माझी होती डोळ्यासमोर ठेवून मला अरुण कचरेंनी संपर्क केला. आणि त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की शोले मधली जशी बसंती आहे तसं कॅरेक्टर आम्हाला काळूबाईच्या नावाने चांगलं मधली ती शालू आहे, तर तुला करायला आवडेल का? आणि निश्चितपणे मला आवडणार होतंच आणि समोरून आपल्याला सिनेमासाठी कोणीतरी विचारतं आहे वगैरे, तर ही फारच आनंदाची बाब होती. पण झालं असं की त्यांनी मला स्केड्यूल दिलं की या तारखा साधारण आपल्याला अपेक्षित आहेत आणि नेमक्या त्याच तारखा माझ्या BA परीक्षेच्या तारखा होत्या. म्हणजे त्या दरम्यान माझी परीक्षा असणार होती. तर मी म्हटलं आता कसं करायचं? तर मी त्यांना म्हटलं की अहो मला आवडेल सगळं करायला, सगळंच छान आहे. कारण स्टारकास्ट होती काळूबाईच्या नावाने चांगलं, नंतर ब्लॉकबस्टर सिनेमा झाला, अलकाताई होत्या त्याच्यामध्ये, अशोक सराफ होते, प्रसाद ओक होता, सगळेच म्हणजे खूप आजही सगळे लेजेंड्स हो, मध्ये माझ्या ऑपोजिट मकरंद नासपुरे होता. त्यामुळे आणखीन काय हवं तुम्हाला, अशा पद्धतीचा सिनेमा. पण BA परीक्षा पण तुम्ही मिस करू शकत नाही. तर म्हटलं काय करायचं? तर अरुण कचरेंनाही म्हणजे त्यांचे खरं तर आभार की ते म्हणाले की अच्छा BA परीक्षा आहे, हरकत नाही. मी बघतो, तुला 2 दिवसांनी मी परत फोन करतो. आणि त्यांनी त्यांचं सगळं शेड्यूल अशा पद्धतीने प्लॅन केलं की माझ्या परीक्षेच्या दिवसांना मला ते सूट देऊ शकतील. पण आमचं शूटिंग चाललं होतं कोल्हापूर कराड भागामध्ये. त्यामुळे चॅलेंज हा होता की तिथून येऊन जाऊन करावं लागणार होतं शूटिंग आणि हे सगळं. तर मी बाबांना विचारलं, म्हटलं काय करायचं हे? ते म्हणतायत असं, पण एवढं भरीस पडून आपल्याला करायचंय का किंवा काय? तर बाबा म्हणाले, बघ संधी ना एकदाच राठोट होते, परत परत संधी आपल्याकडे येत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की असा विचार कर की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्धावर जायचे, तर शत्रू काय सांगून आक्रमण नाही ना करणार. तुम्हाला युद्धाची तयारी हे पहिल्यापासूनच करून ठेवायला पाहिजे. शत्रू कधी येईल? इथे तर तुला तरी सुद्धा थोडी संधी मिळते. तुला थोडं आधी माहिती आहे की तुला परीक्षेच्या वेळेस हे करावं लागणार आहे, मग नाही का तयारी करता येणार आपल्याला? म्हटलं नाही, मग येईल तयारी करता. ठीक आहे. आणि अक्षरशः मी सांगते, मी त्यातल्या शेवटच्या दोन शेवटचे पेपर राहिले होते. तर मी पेपरला जाऊन विचारलं होतं की आज कुठला पेपर आहे? कारण वेळच मिळत नव्हता ना. आणि त्या सिनेमामध्ये मला डान्सेस होते, वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी होत्या. पहिलाच सिनेमा होता. त्यामुळे त्यावेळेस एकदा तुम्ही सिनेमात घुसल्यानंतर पूर्ण लक्ष तिथे होतं. तर मी परीक्षेला पेपरला गेल्यानंतर 2 पेपर उरल्यावरती मला आठवत नव्हतं की आज कुठला पेपर आहे, हा की हा. आणि माझ्या मैत्रिणी मला अक्षरशः हसल्या होत्या की तू काही थापा मार. म्हटलं अरे मला खरंच नाही माहिती आहे, मला प्लीज सांगा आज कुठला पेपर आहे. अशी परिस्थिती होती. पण मला वाटतं म्हणजे बाबांना याचे मार्ग की हा विश्वास त्यांनी मला दिला की काही अशक्य नाहीये, करू शकशील तू. आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी BA परीक्षेला गोल्ड मेडलिस्ट होते. हा, माझा तो प्रश्नच होता की कारण नुसतं एवढी क्लिप चालवून की मला परीक्षेला माहित नव्हती कुठली होती, नको ते चुकीचे इन्स्पिरेशन मिळालं, पण BA तुम्ही गोल्ड मेडल मिळवलंय. फक्त आता थोडं मागे येतो, 8वीत असताना तुम्ही सुरुवात केली होती पहिलं, आणि हे BA म्हणजे, पण ह्याच्यामध्ये चालू होतं काही ना काहीतरी शोज आणि सगळं की? हो, म्हणजे संधी मिळेल तसं ना. हा, म्हणजे तुम्ही तोपर्यंत असं प्रोफेशनली ठरव की जशी संधी येत होती तसं आपण करूया? मी म्हटलं तसं की मला भाषा विषय घेऊन काहीतरी करायचं होतं, पण म्हणजे काय याचं उत्तर सापडत नव्हतं. अभिनयाची आवड होती, त्यामुळे बालकलाकार म्हणून मी काही एकांकिकाही केल्या.
नाट्यदर्पणसाठी एकांकिका केली. चक्षु गिरगाव म्हणून एक ग्रुप होता. रामविजय परब आमचे दिग्दर्शक होते, लेखक दिग्दर्शक. तर नंतर पत्रकार म्हणून त्यांनी खूप काम केलं. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही एकांकिका केल्या. त्याच्यामुळे ना या क्षेत्राची एक तोंड ओळख म्हणतो ती अभिनय क्षेत्राची हळूहळू होत होती. कुठेतरी तिथेच हे बीज आलं की चांगल्या कॉलेजला, म्हणजे जे कॉलेज नाटकांमध्ये ऍक्टिव्ह आहे अशा कॉलेजला गेलं पाहिजे. म्हणून मग रुईयाची निवड करणं हे आपसूक झालं. तरी एक होतं की जे समोर येत आहे ना ते करून बघूया, कशालाही नाही म्हणायचं. मग अभिनय, निवेदन जे समोर येत गेलं, जसं म्हणजे मी पत्रकार म्हणूनही थोडं बहुत काम केलं. थेट पत्रकार म्हणून नाही, पण जिज्ञासा नावाची संस्था ठाण्यामध्ये होती. मग या सगळ्या गोष्टींनी मला वाटतं कुठेतरी मला घडवण्यामध्ये जे काही आज मी थोडं बहुत करते आहे त्या सगळ्यामध्ये माझा वाटा कमी आहे आणि या सगळ्या मंडळींचा वाटा जास्त आहे. ती इतकी सुंदर एक संस्था होती की आहे म्हणजे जिज्ञासा, जिद्द, ज्ञान आणि साहस अशा ह्यातून ती आमचे दिघे काका काकू ती संस्था चालवतात. आणि त्यात मुलांना घडवणं हा एवढा एक साधा उद्दिष्ट आहे की मुलांना आपण चांगले संस्कार देऊया, त्यांना एक पोषक अशी असं वातावरण देऊया, पोषक अशी भूमी देऊया की जिथे त्यांना काहीतरी करता येईल. आणि मग त्यातून आम्हाला पत्रकार म्हणून त्यांनी काम करायला शिकवलं. मग आम्ही ठाण्यात घडणाऱ्या इव्हेंट्स कव्हर करायला जायचो. मग बायलाईन म्हणजे काय असते, कशा पद्धतीने रिपोर्टाज तयार होतो, रिपोर्टिंग करणं म्हणजे काय. तर आम्ही खरंच म्हणजे खरे पत्रकार आणि आम्ही बालपत्रकार असे आम्ही एका कक्षात बसलेलो आहोत. आणि हे सगळं करत असताना मग बातमी कशी त्यातून तयार करायची, या सगळ्या गोष्टींचे धडे खूप लहानपणात त्या संस्थेतून मिळाले. त्या संस्थेच्याच द्वारा लेखकांशी गप्पा मारण्याच्या खूप उपक्रम केले जायचे. तर त्यातून अनिल अवचटांशी गप्पा मारायला मिळाल्या. हे सगळे अनुभव मला वाटतं इतके महत्वाचे असतात ना आपल्या जडणघडणीच्या काळात जर ते आपल्याला मिळाले. खरं तर कुठल्याही वयामध्ये मला वाटतं असे अनुभव तुमच्या आयुष्याला वेगळी दिशा देऊ शकतात. पण त्या वयात मिळाल्यामुळे मला वाटतं कुठेतरी या गोष्टींकडे मी करिअर म्हणून बघू लागले. मग ते अभिनय असेल, निवेदन असेल, की हे आपल्याला करता येईल. कारण रिस्क होती, रिस्क होती. पण या सगळ्या मोठ्या मंडळींना भेटल्यानंतर त्या रिस्क टेकिंगचं जी एक सवय म्हणतो आपण किंवा तो पण एक संस्कार आहे की आपल्याला कुठे किती रिस्क घेता येणार आहे किंवा घ्यावी आपण. तर मला असं वाटलं की नाही, या गोष्टींसाठी मला रिस्क घ्यायला आवडणार आहे. जर मला माझ्या आवडीचं काम करायला मिळतंय, कारण तसं आवडीचं काम करून यशस्वी झालेली माणसं या निमित्ताने बघायला मिळाली. तुम्ही सुरुवातीला बोललेला तुम्हाला भाषेच्या ह्याच्यातच करिअर करायचं होतं. एकंदरीत एवढं तर आता म्हणा की तुम्ही अभ्यासातही चांगल्या होत्या आणि तुम्ही जेव्हा अभ्यासात चांगले असता बरेचदा असं होतं स्पॉइल्ड बाय चॉईस, की अरे तुम्ही प्रत्येक गोष्ट जर चांगली करू शकला तो पण एक वेगळा प्रश्न असतो की आता करिअर कशात करायचं. कारण काही लोक की मी खूप चांगलं क्रिकेट खेळतो, सोपं आहे ना, मग क्रिकेटच खेळा आयुष्यभर, का त्याच्यात करिअर. मग अशा वेळेला भाषेतच करिअर करायचंय आणि ते पण एवढ्या म्हणजे त्या वयात, का म्हणजे हे कुठून आलं, का ह्याच्या मागे पण आई वडील का असं काही होतं का, काय इन्स्पिरेशन की भाषा? मला वाटतं एकतर आवड होती आणि दुसरी गोष्ट असं कुठेतरी एक असतं ना त्या वयात की आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय. तर तेव्हा गणित आणि सायन्स या 2 विषयांचा इतका बोलबाला होता की ते नको आहे हे मला नक्की माहिती होतं. तेवढं कळलं हे नको आहे, हे सगळे सरसकट करतायत. आणि म्हणजे त्या वयात कदाचित कळत नव्हतं की आपल्याला का आवडतीये, पण मला वाटतं भाषेवरती प्रेमच होतं. आणि नंतर हळूहळू हे कळत गेलं कुठेतरी की भाषा असं आपण म्हणतो, पण भाषा नुसती भाषा असते का? भाषेमध्ये आपली संस्कृती असते, भाषेमध्ये आपला इतिहास असतो, भाषेमध्ये आपलं काव्य असतं, कुठेतरी भाषेतच आपली ओळख दडलेली असते. आणि मला वाटतं की ते मला खूप काय म्हणतो एक भारावून टाकणारी गोष्ट होती की अरे मला एक जुनं पुस्तक वाचत असताना त्या काळात डोकावायला मिळतंय. त्यावेळेसच्या माणसांबरोबर मला जणू काही बोलता येते, मी जणू त्या काळात वावरू शकते. आणि ही मला एक फार जादुई गोष्ट वाटते, कायमच वाटते. त्यामुळे मग असं झालं की नाही, मला भाषेशी निगडीत काहीतरी करायचं आहे. आणि मग मी म्हंटल तसं की हळूहळू रस्ता आपल्याला सापडत जातो. तसा की एका बाजूला निवेदनाचं क्षेत्र सापडलं. नंतर गंमत अशी झाली की मी पीएचडी करत असताना माझ्या असं लक्षात आलं की निवेदनाने मला पीएचडी करायला मदत केली.
याचं कारण निवेदन करत असताना आत्ता ना खूप सोपं झालंय. आता गुगल आहे तुमच्याकडे आणि माहिती घेणं खूप सोपं झालंय. पण मी ज्या वेळेस निवेदन करायला सुरुवात केली तेव्हा काहीच नव्हतं यातलं. म्हणजे लायब्ररी हा एकच तुमच्याकडे सोर्स होता की जिथून तुम्हाला माहिती मिळू शकणार. त्यामुळे काही झालं की थेट लायब्ररी गाठायची, ग्रंथालय गाठायचं, हाच एक उपाय होता. किंवा मग माणसं, की तुम्हाला ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्याच्याशी निगडीत जी माणसं आहेत त्यांच्याशी बोला. ह्या सगळ्या गोष्टीतून हे ऍक्च्युअल तुम्हाला ग्राउंड वर्क केल्याशिवाय तो रिसर्च होत नव्हता त्या काळात. आणि त्याची कुठेतरी सवय लागली. आणि मग कसं शोधायचं, कारण एखाद्या गोष्टीविषयीची किंवा एखाद्या व्यक्तीविषयीची माहिती शोधणं ही तशी सोपी गोष्ट नसते. त्याच्यासाठी तुम्हाला मेंदूला खूप चालना द्यावी लागते. काही योग्य प्रश्न विचारावे लागतात की त्या प्रश्नांची उत्तरं शोधत शोधत तुम्ही तुमच्या माहितीपर्यंत पोहोचता. तर ते मला वाटतं कुठेतरी निवेदनाने करण्याची सवय लागली होती. त्यामुळे मी जेव्हा PhD साठी रिसर्च मेथोडॉलॉजी शिकायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हा, हे तर आपण करतोय, किंवा अच्छा याला हे म्हणतात, हे तेव्हा लक्षात आलं की अच्छा याला रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणायचं. पण त्या गोष्टी कुठेतरी सवयीच्या असल्यामुळे मग असं झालं की संशोधन करत असताना माझ्या विषयाचा रिसर्च करत असताना मला ती एक गोडी निर्माण झाली की मग सखोल संशोधन आपण एखाद्या विषयाचं करावं आणि तो विषय मांडावा. ती एक आवड निर्माण झाली आणि त्यातूनही काही गोष्टी घडत गेल्या. खूपच छान. माझा ऍक्च्युली होताच प्रश्न की तुम्ही इतके वर्ष इतके अनेक व्यक्तिमत्वांचे इंटरव्ह्यू घेतले, वेगवेगळ्या फील्डचे असतील, वयाचे तर तुम्ही सांगितलं, त्याला तुम्ही कसे अपडेटेड राहता, पण त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण आजकाल जसं तुम्ही म्हणाला ना, माहिती त्या काळात सोपी नव्हती. ग्रंथालय, पण बोलता बोलता तुम्ही बोलला व्यक्तींना का लोकांना, मग काय प्रोसेस होती? नंबर काढायचे, फोन करायचे त्यांच्याकडून, ती प्रोसेस कशी होती? कारण ग्रंथालय तर ठीक आहे, गेलो पुस्तक घेतलं वाचलं, पण जर कुठल्या व्यक्तीकडून माहिती हवी, तो रिसर्च पार्ट कसा करायचा? मी थोडंसं ग्रंथालयांविषयी पण बोलेन यासाठी, कारण मला वाटतं की एक संधी आहे तर जाहीरपणे मला हे सांगायला आवडेल की ग्रंथालयातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती ही मला वाटतं ग्रंथपाल असतात. कारण त्यांच्याकडे इतकी इन्फॉर्मेशन असते आणि तुम्ही जर ती टॅप करू शकलात तर त्यांच्या इतका उपयुक्त दुसरं गुगल नाही खरं तर. म्हणजे आपल्या त्या काळातल्या आजही मला वाटतं, कारण त्यांना ना इतकी अचूक माहिती असते पुस्तकांची की मला कुठला विषय आहे हे सांगितल्यानंतर मला माझे खूप आवडते आणि आदराचं स्थान असणारे ग्रंथपाल शेंडे काका म्हणून होते, जे आता हयात नाहीयेत, पण ठाण्यात ओरिएंटल रिसर्च सेंटर म्हणून अतिशय समृद्ध अशी लायब्ररी किंवा ग्रंथालय बेडेकरांचं. तर तिथे गेलं आणि त्यांना फक्त सांगितलं की काका मला या विषयावरती काम करायचंय, की ते 10 ते 15 पुस्तकं अक्षरशः 2 मिनिटात आणून द्यायचं की हे बघ, याच्यात तुला मिळेल काहीतरी, याच्यात तुला मिळेल काहीतरी. तर ही मला वाटतं एक इतकी मोठी संस्था आहे ना माहिती देणारी ग्रंथपालांची, की ज्याकडे आपण थोडंसं दुर्लक्ष होतं की काय अलीकडे, असं मला वाटतं. आणि म्हणून मला आवर्जून त्याचा उल्लेख करावासा वाटला की फार महत्वाचे असतात ग्रंथपाल, आणि असे जाणते ग्रंथपाल असणं ही त्या लायब्ररीची फार मोठी ताकद आहे. कारण मला लायब्ररीत काय यावंसं वाटतं, जर माझं स्वागत करणारा ग्रंथपाल तिथे असेल, जो मला माझ्या आवडीची पुस्तकं पटकन देणार आहे किंवा माझ्या निकडीची पुस्तकंही मला पटकन देणार आहे, तर ते ग्रंथपाल फार महत्वाचे आहेत. त्यामुळे मला वाटतं ज्या ज्या लायब्ररीज आजच्याही काळात खूप छान काम करत आहेत अशा जर तुम्ही पाहिलात तर तिथे त्या ग्रंथपालांची भूमिका त्याच्यामध्ये फार महत्वाची आहे. पण त्यांना थँक्यू म्हणणं अनेकदा राहतं, म्हणून मी आपली ही एक संधी घेतली की त्या निमित्ताने त्यांना थँक्यू म्हणते. तुम्ही म्हणालात तसं की व्यक्तींशी संवाद साधणं, तर तो ना पुन्हा एक दूरदर्शनची एक स्वतःची शिस्त आहे. तर तिथे हे फार बिंबवलं गेलं की आपल्याला ज्या व्यक्तीशी बोलायचं आहे त्याचा अभ्यास केल्याशिवाय आपण जाऊच शकत नाही सामोरं. मग त्याचे काय काय स्रोत असू शकतील, तर एक तर मुळात त्या व्यक्तीशी बोलणे. म्हणजे मी जर 2 ते 2.5 वर्ष मला वाटतं बोला बोला ट्रिंग हा कार्यक्रम चालू होता, तर त्यातल्या प्रत्येक पाहुण्याला 2 दिवस आधी मी फोन केलेला की काय तुम्हाला आवडेल बोलायला, अशा पद्धतीने त्यांना, किंवा माझ्या मनात हे प्रश्न आहेत, तर यातल्या कुठल्या प्रश्नावर तुम्हाला बोलायला आवडेल, कारण त्यांची पण अनुमती त्याला असली पाहिजे या दृष्टीने. आणि मग बोलता बोलता त्यांनीही काही गोष्टी सुचवलेल्या आहेत की
अगं मला हे सांगायला सांग. आवडेल, किंवा हे लोकांना माहीतच नाहीये माझ्याबद्दल वगैरे. हम्म. कारण त्यावेळेस ना इतक्या पद्धतीने इंटरव्ह्यूजही दिले जात नव्हते, म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये. आता बरोबर. सध्या असं झालंय की अतिशय सहजपणे सहज. एका व्यक्तीचे 10-12 इंटरव्ह्यू एका असतात. आठवड्यातही होत असतील कदाचित. तर आणि त्याचं प्रमाण खूप जास्त झालं. प्रमाण पण जास्त, आणि जुने इंटरव्ह्यू, नवीन इंटरव्ह्यू तुम्हाला सगळेच मिळतात. जर हो. एका व्यक्तीने गेल्या 10 वर्षात 50 तर 50चे 50 इंटरव्ह्यूज अवेलेबल आहेत बघायला. आधी तसं नव्हतं. आणि मग त्याच्यातून की बाबा या व्यक्तीने कुणाबरोबर जास्त काम केलंय, मग त्या तशा सहकलाकारांशी काही बोलता येतंय का आपल्याला, किंवा त्यांचं एकंदर काम बघून यातले कुठले विषय त्यांचे जिव्हाळ्याचे विषय असणार आहेत. हम्म. कारण मला वाटतं जिथे आपण सुरुवात करतो त्या गोष्टी आपल्या खूप जिव्हाळ्याच्या असतात. मग पहिला दिग्दर्शक कोण होता, मग त्याच्याविषयी काही बोलायला आवडणार आहे का, की पहिली संधी कारण त्या व्यक्तीने दिलेली असते ना तुम्हाला, किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, कुठे गेलंय बालपण, हम्म. मग तिथल्या अशा कुठल्या संस्था आहे, मग यांची शाळा काय होती, मग त्या शाळेचं काही वैशिष्ट्य आहे का, याविषयी थोडंसं हे करणं. तर ही शिस्त मला वाटतं दूरदर्शनने दिली, की हा रिसर्च आहे आणि हा आपण त्या व्यक्तीच्या संदर्भात करावा. आणि मग तुमचा ना एक तो अँटिना एकदा कार्यरत झाला की आपोआप तुम्हाला गोष्टी लक्षातही यायला लागतात, की अच्छा इथे हे आपण ऐकलं होतं आणि तिथे या व्यक्तीचं नाव आलं होतं. मग एकदा तो क्रॉस चेक संदर्भ करून त्यांना विचारणं असेल किंवा या गोष्टी असतील. तर फार मजा असायची. म्हणजे मला असं वाटतं की, आणि अजूनही मला वाटतं त्या शिस्तीचा फायदा हा होतो की आता जरी गुगलवरती आणि अशा गोष्टी उपलब्ध असल्या तरी अनेकदा त्यांची विश्वासार्हता तेवढी नसते. त्यामुळे त्या परत तपासून बघणं, क्रॉस चेक करणं, ही एक शिस्त पुन्हा मला वाटतं दूरदर्शनने दिली. एक अँकर आणि इंटरव्ह्यूअर ह्याच्यात काय फरक आहे? मला वाटतं जॉब प्रोफाईलच बऱ्यापैकी वेगळं आहे. कारण सूत्रसंचालन करत असताना तुमच्याकडून अपेक्षा ही आहे की तुम्ही कार्यक्रम पुढे न्यायचा आहे. मला हा शब्दच फार आवडतो, कार्यक्रम. ते कार्याचा एक विशिष्ट क्रम आहे आणि तो क्रम सांभाळणं हेच तुमचं काम आहे, की यानंतर अमुक गोष्ट व्हायला पाहिजे, अमुक नंतर तमुक गोष्ट व्हायला पाहिजे. मुलाखतकाराचं काम हे ज्याची मुलाखत आपण घेतो आहोत त्याला बोलतं करणं, त्याचे आतापर्यंत लोकांसमोर न आलेले पैलू लोकांसमोर आणणं, आणि जी लोकांना ओळख आहे ती अधिक सखोल कशी करून देता येईल याचा विचार करणं, हे आहे. त्यामुळे मला जरी म्हणजे भाषाच असली तिकडे, जरी संवाद साधणं हाच हे मुख्य हे असला, तरी मला वाटतं की हे दोन बऱ्यापैकी वेगळे जॉब प्रोफाईल्स आहेत. आता इंटरव्ह्यूअर बद्दल तुम्ही बोलला. आजकाल खूप पॉडकास्ट आपण बघतो आणि अनेक आहेत, चांगले आहेत, वाईट आहेत. तो काळ होता तेव्हा इंटरव्ह्यूज असायचे, आता पॉडकास्ट आहेत. काय फरक तुम्हाला काही जाणवला आहे का, की काही फरक आहे का? तुमच्या हिशोबाने नाही, की फक्त नावच बदललंय तसा काही? हाऊ डू यू सी इट? फार फरक आहे असं नाही वाटत मला खरं तर. फक्त एकच जाणवतं की पॉडकास्ट हा मला वाटतं अधिक काय म्हणूया आपण, सद्य परिस्थितीशी अधिक जोडण्याचा प्रयत्न कदाचित पॉडकास्टमध्ये जास्त असतो असं मला वाटतं. म्हणजे मी जेव्हा दूरदर्शनसाठी मुलाखत घेत होते तेव्हा कदाचित अख्खा जीवनपट मांडणं, एक त्या व्यक्तिमत्वाची एक सखोल माहिती देणारी मुलाखत असावी. त्याला तात्पुरते संदर्भ किंवा रेलेव्हन्स हा कमी असायचा, त्याची आर्कायव्हल व्हॅल्यू जास्त होती असं मला वाटतं. डॉक्युमेंटेशन जास्त होतं. पॉडकास्टचा मुळात ना पॉडकास्ट येतं सोशल मीडियावरून, समाज माध्यमांमधून येतं, आणि ते लोकांनी पाहावं कशासाठी, तर लोकांना तर रेलेव्हंट वाटलं तर लोक पाहणार आहे. तर त्यामुळे मला वाटतं त्याच्यात तो रेलेव्हन्स आणण्यासाठी अनेकदा ते सद्य परिस्थितीशी जास्त जोडलं जातं, आणि त्यामुळे ते काय म्हणूया त्याची शेल्फ व्हॅल्यू ही कदाचित असं म्हणतेय मी, कदाचित प्रश्नांकित असू शकते, असं मला हे अगदी सर्वसामान्य ऑब्झर्वेशन आहे. पण नाहीतर तुम्ही म्हणालात तसं मला नाही वाटत त्याच्यात फार काही फरक पडलाय. म्हणजे मी एक मुलाखत घेते आहे आणि मी एक पॉडकास्ट करते आहे, याच्यात काही फार मोठा फरक असतो असं मला तरी नाही जाणवलेलं. ओके, कार्यक्रमाबद्दल बोललो आणि तुम्ही अँकरिंग करता. ह्याच्या आधी पण तुम्ही एकदा बोलला होता की अँकरिंग करताना क्रम बिघडू शकतो. गेस्ट, कार्यक्रम म्हणजे जितक्या अनपेक्षित गोष्टी आपण विचार नाही करू शकत त्या होत असतात. तर अशा वेळेला एक अँकर
कसं सांभाळतो आणि जर तुम्ही कुठलं एक्झाम्पल का काही, हम्म. कारण असं पण होतं की कोणीतरी नाव सांगतंय, हो व्यक्ती महत्वाची, आपल्याला नाव पण नीट ऐकू येत नाही आणि ती एक त्यावेळेला एक अँकर म्हणून की तुमची जबाबदारी असते की तशा चुका तर नाही झाल्या पाहिजे. हो हो मग अशा काही इतक्या वर्षात अनेक असतील, पण एखाद दोन इन्सिडेंट ज्यांनी, जितके अँकर आहेत, बडिंग अँकर आहेत, त्यांनाही काहीतरी मिळेल. मला दोन प्रसंग आठवत आहेत. एक तर तुम्ही म्हणालात तसं की नाव आपल्याला ऐकू येतंय, सांगितलं जातंय. तर मी राज्य चित्रपट महोत्सव जो आपला होतो, हम्म. फार मोठा मोठ्या लेवलवर होतं. इव्हेंट असतो, फार मोठा कार्यक्रम असतो. आणि त्यावेळेस झालं असं की जीवनगौरव पुरस्कार प्रदान करायचे होते. आणि त्या जीवनगौरव पुरस्कारासाठी आमच्याकडे 2च नावं दिली होती की या 2 दिग्गजांना तुम्हाला मंचावरती बोलवायचं. आणि आयत्या वेळेस असं झालं की जवळजवळ 7 ते 8 मान्यवर मंचावरती येतील आणि आम्ही स्टेजच्या मध्यवर्ती होतो. तर त्याच्यामुळे ओरडून नावं सांगण्याशिवाय काही इलाज नव्हता. मला अजूनही आठवतंय, स्मिताताई विंगेत होत्या, स्मिता तळवलकर. आणि त्या आम्हाला एक एक नाव प्रॉम्प्ट करत होत्या. तर बरं, नावं म्हणजे अनिल कपूर वगैरे अशी नावं होती. तर आणि स्टेजवरती काय होतं ना, लाईट्स पण खूप असतात, हेवी लाइटिंग असतं. आणि समोरून जेव्हा एकत्र 7-8 माणसं येतात आणि तुम्ही व्यासपीठावरती असता, तेव्हा कितीही परिचयाची व्यक्ती असली ना, तरी सुद्धा तुमचा काही गोंधळ होऊ शकतो, कारण तुमच्यावरती एक परफॉर्मन्सचं प्रेशरही असतं. हे सगळं अचानक आयत्या वेळेस घडतं आहे वगैरे. आणि त्या तिथून म्हणे रजनीकांत, रजनीकांत. पण मला समोर त्या येणाऱ्या लोकांमध्ये रजनीकांत दिसेना. तर मी कसं नाव घेऊ रजनीकांत? मी ऐकतेय रजनीकांत, रजनीकांत. म्हटलं नक्की रजनीकांत म्हणतायत, कारण रजनीकांत आले होते, पण ते वेगशिवाय आले होते. त्यामुळे लुंगी घातलेलं, लुंगी सदरा आणि वीग नसलेले रजनीकांत मला. मग ते 4 पायऱ्या वगैरे जवळ आल्यानंतर मला शंका आली की नाही, त्या बरोबर सांगतात आणि आपण नाव घेत नाही आहोत. मग मी नाव घेतलं, कारण तुमची जबाबदारी असते ना नाव घेताना. जर ती व्यक्ती तिथे नसेलच आणि तुम्ही त्याचं नाव घेताय, तर हे चुकीचं ठरू शकतं. पण असा गोंधळ होऊ शकतो म्हणजे. आणि जे आपण म्हटलं की आयत्या वेळेस काहीही होऊ शकतं. तर असा म्हणजे मला ती कॉम्प्लिमेंट फार लक्षात राहिली, म्हणून हा प्रसंग मला सांगावासा वाटतो. आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे आपलं जे राजभवन आहे, तिथे एक बंकर म्युझियम आहे, एक भुयारी संग्रहालय आहे, जे क्रांतिकारकांच्या याला सगळ्याला वाहिलेलं आहे. तर त्याच्या उद्घाटनासाठी ते येणार होते आणि त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी करत होते. अर्थातच खूप सुरक्षा व्यवस्था त्या कार्यक्रमाला होती आणि दरबार हॉलमध्ये त्याचा मुख्य कार्यक्रम होणार होता. म्हणजे जिथे ते थेट लोकांना संबोधित करतील, तो कार्यक्रम दरबार हॉलमध्ये होणार होता. दरबार हॉलची साधारण जी क्षमता आहे ती एक 700 ते 750 लोक तिथे बसू शकतात अशी. आणि अर्थातच या कार्यक्रमाला सगळे व्हीव्हीआयपी मान्यवर अपेक्षित होते. म्हणजे काही आपल्या म्हणजे सैनिक दलातील काही अतिशय हाय ऑफिशियल्स तिथे येणार होते, संगीत क्षेत्रातले असतील, कलाकार असतील, क्रीडा क्षेत्रातली काही मान्यवर मंडळी, उद्योगपती, अनेक मान्यवर उद्योजक वगैरे, असं सगळं म्हणजे क्रीम ऑडियन्स जे असं आपण म्हणतो. आणि ही सगळी मंडळी सुरक्षा व्यवस्थेसाठी बरीच आधी येऊन बसली होती. म्हणजे एरवी ज्या मंडळींचा अर्धा तास मिळणं सुद्धा आपल्याला अवघड आहे, ती मंडळी आज त्यांचा वेळ खर्च करून इथे आलेली आहेत. आणि आमची अपेक्षा अशी होती की साधारण एक 25 ते 30 मिनिटं तो सगळा परिसर माननीय पंतप्रधान पाहतील अशी व्यवस्था होती. आणि त्या कालावधीमध्ये ते जे पाहतायत ते सगळं आपल्याला टीव्हीवरती, स्क्रीनवरती लाईव्ह दिसणार असं अपेक्षित होतं. त्यामुळे एकदा ते आले की माझं काम सुरू होईल तिकडे निवेदनाचं. तोवर एक लोकांचं स्वागत करणं आणि आता आपण दृश्य पाहूया असं म्हणून शांत बसणं अपेक्षित होतं. पण झालं असं की ऐन वेळेस सुरक्षा अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की आम्ही लाईव्ह टेलिकास्ट नाही करणार, पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या काही कारणासाठी. आणि हे जेव्हा ठरलं तेव्हा लोक येऊन बसलेले होते आणि 5च मिनिटं राहिलेली होती सुरुवात करण्यासाठी. आता 2 पर्याय होते. एकतर लोकांना असंच बसवून ठेवणं, बरं त्यांना उठू तर देऊच शकत नाही आपण अशा वेळेस. आणि पण अर्धा तास ही मंडळी एका जागी बसून करणार काय, कंटाळतील ना. तर त्यावेळेस मला आयोजकांनी विचारलं की आपण काय करू शकतो. तर म्हटलं हरकत नाही, मी बोलते लोकांशी तोवर. तर ते म्हणे पण अर्धा तास आपल्याला
काढायचा आहे. काढायचं आणि तर व्हीव्हीआयपी आणि अशी मंडळी हो, बसली आहेत की त्यांना एंटरटेन करायचं आहे आणि आपल्याला नेमकं हे सगळं संपून अशी काही एक्झॅक्ट वेळ ही सांगता येणार नाहीये वगैरे. तर म्हटलं हरकत नाही, आपण बघूया, म्हटलं प्रयत्न करूया. मी माझ्याकडून माझी जशी तयारी आहे तितकं हे कर. कारण तयारीला वेळच नाहीये ना, 5च मिनिटं आहेत तुमच्याकडे. पण तेव्हा मला वाटतं की कुठेतरी आपल्याला ते संशोधन, रिसर्च कसं उपयोगी पडतं. तर मी आदल्या दिवशीच राजभवनाची सगळा इतिहास जो आहे तो तिथल्या अधिकाऱ्यांनी मला सांगितला होता. आणि खरं तर तेही मला म्हणाले होते की याची तुम्हाला काही खरं आवश्यकता नाहीये, पण असू दे, तुम्हाला बॅक ऑफ द माइंड काही गोष्टी असलेल्या आपल्याला बरं पडतं. असं म्हणून त्यांनी ते मला सांगितलं होतं. त्याविषयीचं काही लिटरेचर पण त्यांनी मला दिलेलं होतं. आणि मला असं वाटलं की क्रांतिकारकांच्या एका संग्रहालयाचं हे उद्घाटन आहे. तर काही क्रांतिकारकांनी केलेल्या कविता मी त्यावेळेस माझ्या हाताशी ठेवल्या होत्या. ज्या मला अर्थातच ह्या फॉर्मल फंक्शन्समध्ये तुमच्याकडे वेळच नसतो. जेव्हा पंतप्रधान महोदय मंचावरती असतात तेव्हा तुमच्याकडे प्रत्येक सेकंद तुमच्यासाठी महत्वाचा असतो आणि अशा वेळेस या सगळ्या सामग्रीचा तुम्हाला तसा काही फायदा नसतो. पण मला असं वाटलं की हाताशी असू देण्यात काय हरकत आहे वगैरे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्या हाताशी होत्या आणि मी त्या जोरावरती जवळजवळ अ, अर्धा तास त्या सगळ्या मंडळींशी याच्यावरती संवाद साधला आणि त्यांना शंकाही आली नाही की हे सगळं आयत्या वेळेस घडतं आहे, अनप्लॅन्ड आहे. इम्प्रोव्हाइज्ड. आणि त्यानंतर मला आपल्या सगळ्यांचे लाडके गायक संगीतकार शंकर महादेवनजी मला शोधत आले आणि ते मला म्हणाले, आपने इतना बढ़िया प्रेजेंटेशन किया, हमें पता ही नहीं चला कि वो आधा घंटा कैसे चला गया. तर मला इतकं छान वाटलं ते. आणि त्यामुळे ते असे काही क्षण असतात ना की आपल्याला वाटतं की हा याच्यासाठी केला होता टास्क. की इतक्या अतिशय काय म्हणूया संवेदनशील गुणी कलाकाराकडून जेव्हा तुम्हाला इतकी मनापासून दाद मिळते आणि ती दाद देण्यासाठी त्यांना त्या सगळ्या गर्दीतून ते मला शोधत आले, ही गोष्ट मला इतकी महत्वाची वाटते की त्यांना मनापासून ते मला सांगायचं होतं की फार मजा आली मला. आणि तो एक धडाही होता की तेव्हापासून लक्षात आलं की कुठल्याही कार्यक्रमाला जायचं असेल तर आपण किती तयारीनिशी गेलं पाहिजे. कारण असं कधीही घडू शकतं की आपल्याला अशा पद्धतीने पण तो वेळ काढला हे लक्षात न येता त्या वेळेचं सत्कारणी तो वेळ लावणं हे आपल्याला जमायला हवं. आणि ते पण पंतप्रधान आहेत म्हणजे काही करूही शकत नाही बाकी हो, दुसरं कोण. अगदीच. आणि ऑडियन्स पण अशी की सगळे हां, मग त्यांचं मनोरंजन तुम्हाला करता आलं पाहिजे. पुन्हा त्या कार्यक्रमाचा तो सगळा जो डेकोरम आहे, आब आहे, तो सांभाळता आला पाहिजे. तर मला त्या दिवशी फार छान वाटलं. खूपच मस्त. एखादा असा इव्हेंट की कशाला हा इव्हेंट घेतला ऑर्गन म्हणजे कारण बरेचदा असं होतं की खूपच म्हणजे ठीक आहे थोडंफार प्रत्येक मी एक सूत्रसंच अँकर म्हणून विचारतोय की हे चांगले इव्हेंट आहेत, चांगले ऑर्गनाइज आहेत, सगळे येतात, पण कधी कधी अतिशय अनऑर्गनाइज लोक इव्हेंट करतात आणि मग खूप त्रास होतो त्याचा. ऍज अ परफॉर्मर तुम्हाला, ऍज अन अँकर तुम्हाला त्रास होतो, असं काही आहे लक्षात? मी मगाशी म्हटलं नाव तसं न ना. घेता, नाव घेतलं तर चालेल. नाही. मी सुरुवातीला म्हटलं तसं की त्याच्यात ना टेम्परामेंट हा फार याचा भाग आहे. की अनेकदा असं होतं की आता इतकी वर्ष काम करूनही आयोजकांना कदाचित तुम्ही माहित नसता. असंही होतं. त्यांची एवढी बेसिक मग ते हे कसे मी करतात? तेच म्हटलं ना की व्यक्ती तितक्या प्रकृती किंवा माहित असेल ते दाखवू देत नाहीत काही. म्हणजे मला असंही सांगण्यात आलेलं आहे की करून दाखवता का निवेदन? तर आता काय बोलणार आपण? निवेदन करून दाखवता का म्हणजे? तर मी याच्याकडे असं बघते की आपण रोज कार्यक्रम करत असतो. आयोजकांसाठी त्यांचा वर्षभरातला तो एकमेव कार्यक्रम असतो. त्यामुळे त्यांची अँक्झायटी लेव्हल ही खूप जास्त आहे. तर त्यामुळे ना मी अशा वेळेस सहानुभूतीने बघते त्यांच्याकडे. की कारण नाहीतर राग येणं आपल्याला होऊ शकतं, आपण चिडू शकतो किंवा आपण नर्वस होऊ शकतो. तर यातलं काहीही न होण्याकडे माझा कल असतो. मग हे अनुभवातूनच आलेलं शहाणपण आहे. पण मग हळूहळू माझ्या लक्षात आलं की ही त्यांची अँक्झायटी आहे. तो माझ्यावरचा अविश्वास नाहीये. त्यांनाच आता हे सगळ्यात बेस्ट कसं मी करणार आहे, ही जी त्यांची एक पॅशन आहे त्यातून निर्माण झालेले हे प्रश्न आहेत. तर अशा वेळेस मी त्यांना सांगते, आता लिंक्स वगैरे असतात की बाबा मी कसं अँकरिंग करते तुम्ही बघा. पण काही वर्षांपूर्वी हे नव्हतं अवेलेबल. किंवा मग तुम्ही मराठीत करता आहात, मग तुम्ही हिंदी बोलू शकाल का? हा त्यांना प्रश्न पडतो. मग तुमचं इंग्रजी कसं आहे हा प्रश्न पडतो. असे नानाविध प्रश्न असतात. पण ते खूप शांतपणे टॅकल करणं आणि तुम्ही म्हणालात तसं की काही वेळा
त्या एकंदर कार्यक्रमामध्येच ऑर्गनाइज्डनेस नसतो. त्याच्यातच कार्यक्रम सुसूत्रता नसतो. नसते. तिथे अनेक डोकी असतात की ज्यांना प्रत्येकाला निर्णय घ्यायचा असतो आणि त्यांच्यामध्ये आपापसात संवाद नसतो. असे मानापमान सोहळे तर खूप असतात की माझं नाव घेणे, त्यांचं नाव जास्त घेतलं आणि असे तसेवाले असतात. हे खूप असतात. आणि म्हणून मी म्हटलं की या सगळ्यामध्ये ना तुम्हाला तुमच्या स्वभावाला एक शिस्त द्यावी लागते किंवा मोल्ड करावं लागतं हम्म. की हे असं असणार आहे, तर यात मी शांत राहणार आहे. मी माझा इथून संयम हलू देणार नाहीये. माझ्या मनाचा शांतपणा ढळू देणार नाहीये. आणि मग मी कसं करणार आहे, तर ह्याच्यात मग एकतर तुम्हाला ती एक वेगळी संवाद कौशल्य तुमचं तिथे कमवावं लागतं, की बरोबर आहे, तुमचं हे बरोबर आहे. पण असं-असं आहे, तर या गोष्टींसाठी मला हे करावं लागणार आहे. हे त्यांना सांगता येणं, की हे असं बरं नाही दिसणार आहे. म्हणजे अनेकदा लोकं काही गोष्टींचा आग्रह धरतात, की ह्या गोष्टी सांगा. पण त्या नाही सार्वजनिक मंचावरून आपल्याला सांगता येणार आहेत. किंवा त्या सांगत असताना मग थोड्याशा मोल्ड तुम्हाला कशा करता येतील त्याचा विचार करणं. अ, अगदीच जिथे मला वाटतं खूप नाईलाज होतो तुमचा अशा वेळेस तुम्हाला नाहीही म्हणता आलं पाहिजे. हेही गरजेचं आहे. पण निवेदकाच्या जॉबमध्ये प्रॉब्लेम हाच आहे, की तुम्ही स्टेजवर असता. अशा वेळेस मी काय करू? स्टेज उतरून तर नाही जाऊ नाहीच. शकत. ते योग्य नाही होणार. मग त्याच्यावरती पर्याय शोधणं ही थोडीशी ट्रिकी गोष्ट आहे. निश्चितपणे ट्रिकी आहे. पण सुदैवाने मला वाटतं, की आपण कामाविषयी जेव्हा बोलायला सुरुवात करतो, तेव्हा त्या मीटिंग्समध्येच आपल्या लक्षात येतं, की इथे आपले सूर जुळणार आहेत की नाही किंवा इथे काही गोंधळ आहेत का? तर अशा वेळेस आपण तेव्हाच योग्य वेळेस माघार घेणं हा मला वाटतं जास्त चांगला पर्याय. नाहीतर मग आहेच लडबप्पू. मराठी, संस्कृत या भाषांमध्येही पीएचडी केलं आहे. का करावं असं वाटलं तुम्हाला? मला ना फार उत्तम शिक्षक मिळाले. या सगळ्या माझ्या शिक्षकांनी काय केलं तर मला वाटतं अभ्यास करणं खूप ग्लॅमराईज केलं. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी दवणे सर त्यांच्या भेटीला गेले. तर त्यांनी त्यांना विचारलं की आता या वयात तुम्हाला वाचन झेपतं का? तर ते म्हणाले कसं आहे तुला सांगतो, मी जेव्हा 18 वर्षाचा होतो तेव्हा मी नियम केला की आपलं जितकं वय तितकी पानं रोज वाचून झोपायची. आता माझं वय 90. आपल्याकडे पीएचडी ही आपण शिकून परीक्षा देऊन मिळवू शकतो अशी सर्वोच्च डिग्री आहे. तर मग ती का मिळवायची नाही? माझ्या मनात असं कायम होतं की मी जेव्हा पीएचडी करेन तर मातृत्व आणि पीएचडी या गोष्टी एकत्र करेन. आणि म्हणजे मला माझ्या बाळाकडेही वेळ देता येईल आणि माझं पीएचडीही सांभाळता येईल. एवढं मोठं पोट घेऊन मी पीएचडी एंट्रन्स टेस्ट द्यायला गेले होते. पीएचडी करत असताना मी 6 वर्ष माझं पीएचडीचं काम चाललं. माझा विषय होता भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा मराठी रंगभूमीवर प्रभाव. तर या विषयाच्या निमित्ताने मला अनेक मराठी रंगभूमीवरची नाटकं मी पुन्हा नव्याने वाचली, अधिक बारकाईने वाचली. म्हणजे खरंच आज दशावतारात काम करणारे जे स्त्री पार्ट आहेत ते पाहिल्यावर वाटतं की बालगंधर्व काय असतील. कारण इतकं अप्रतिम सादरीकरण कुठेही आणि त्याच्यामध्ये ग्राम्यपणा नाही, अश्लीलता अजिबात नाही. एका स्त्रीचा आब राखून ही स्त्रीच आहे, हा पुरुष असूच शकत नाही असं वाटणारी माणसं. मग काल रात्री अप्सरा म्हणून ज्यांना पाहिलेलं असतं ते दुसऱ्या दिवशी सकाळी रिक्षा चालवताना दिसतात तुम्हाला. पण ते ज्या जादुई दुनियेत तुम्हाला घेऊन जातात म्हणजे तुम्ही विसरून जाता की बाहेर एक वेगळं जग आहे. मराठी पण 2,500-3 हजार वर्ष जुनी भाषा आहे आपली. ही संस्कृत त्याच्याहून जुनी. काय फरक तुम्ही बघितला का, एक्सपिरियन्स केला का, सिमिलॅरिटीज? मला तर असं वाटतं की म्हणजे आई आणि मावशी की जेव्हा मला कळतं की मी ज्ञानेश्वरांची मराठी बोलतो किंवा वामनदादा कर्डकांसारखा एक गीतकार आपल्याकडे होतो जो महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती 2001 गाणी लिहिली आहेत. आणि त्या वामनदादा कर्डकांना वय वर्ष म्हणजे 20शीत येईपर्यंत अक्षर ओळख सुद्धा नव्हती. ती माहिती नुसती माहिती न राहताना आपल्यासाठी अभिमानाचा भाग बनतो. पुस्तकांविषयी आजही तुमचं कशी अटॅचमेंट? आणि मला असं वाटतं की माझ्यासाठी जगण्याच्या ज्या गरजा असतात
त्यात जसं अन्न वस्त्र निवारा आहे तशी चौथी गोष्ट पुस्तक आहे. कारण तुमचं वाचन आहे आणि आपण थोडं वेळेचं बंधन आहे म्हणून एंड कडे येतोय. नाही, नक्कीच नाही, तर हा आपण फारच आणि- मोठा आणि आवडीचा भाग आहे. नाही, पण त्यासाठी पण आपल्या प्रेक्षकांसाठी काहीतरी न्यूज आहेच आपल्याकडे. हम्म.